महामानवांच्या जयंती सप्ताहानिमित्त सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र यांनी जे व्याख्यानांच्या मालिकेचं आयोजन केलं आणि वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा या निमित्ताने घडून आणण्यात येत आहे, त्याबद्दल मी सर्व सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि सर्वांना जय भीम, लाल सलाम. आणि ही जी वैचारिक कृती या कालावधीत आपण घडवून आणत आहात ती खरोखर अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या कालावधीत इतर लोकांचे प्राधान्यक्रम काय असतील आणि इतर लोक काय विचार करत असतील आणि आपल्या या करत असतील, त्यापेक्षा आपण एक परिवर्तनाच्या चळवळीतले शिलेदार म्हणून, आणि आपला प्रश्न हा दीर्घकालीन हजारो वर्षांपासूनचा असल्यामुळे आणि आपला संघर्ष हा अविरत काळासाठी, कारण क्रांती हा काही इव्हेंट नसतो, तर ती एक गतिमान अशी प्रक्रिया असते. आणि कोणतंही परिवर्तन त्याचं जे फलित आहे ते इव्हेंट म्हणून साजरं केलं जात नाही, तर परिवर्तन हाच निसर्गाचा नियम आहे. हे बुद्धाने सांगितलेलं आहे की हे जगच अनित्य आहे, बदलतं आहे. आणि या बदलत्या जगामध्ये सर्वसामान्य माणसांच्या ज्या समस्या आहेत, ज्या मार्क्सवाद, फुले आंबेडकरवादाच्या विचारसरणीने समाज व्यवस्था आपण अभिप्रेत करतो, त्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहतो आणि एक शोषणरहित, धर्मनिरपेक्ष एक असा समाज, समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी आपण चालणारे वाटसरू आहोत. आणि म्हणून सर्वप्रथम आपण सर्वजण या व्याख्यानाच्या मालिकेमध्ये, या विचार व्यवहाराच्या प्रक्रियेमध्ये सर्व आपण आपला वेळ देत आहात, त्याबद्दल मी सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो. आज मला जो विषय या चर्चेसाठी देण्यात आलेला आहे तो विषय आहे फुले आंबेडकरांचा शैक्षणिक दृष्टिकोन आणि आजचे शिक्षण वास्तव. खरं तर इथं या व्यवहारामध्ये, विचारांच्या प्रक्रियेमध्ये जे सामील झालेले आहेत त्या सर्वांना फुले आंबेडकरांचा दृष्टिकोन हा माहिती आहे आणि फुले आंबेडकर दृष्टिकोनातला समाज माहिती आहे, किंवा एक चळवळीच्या पटलावर इतक्या वर्षांपासून कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपण सर्वजण फुले आंबेडकरांचा शैक्षणिक दृष्टिकोन जाणतो. आणि आजचा काळ हा इतका अनिश्चिततांनी भरलेला आहे, इतक्या वेगात या काळामध्ये संक्रमण घडत आहेत की मोठ्या मोठ्या साम्राज्यांना हादरे बसत असलेले आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या मोठ्या देशांचे अहंकार आज पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून विचारांची, जगाकडे पाहण्याची पद्धत, जगाचे प्राधान्यक्रम जे चुकलेले आहेत ते आजच्या या आपत्तीच्या परिस्थितीने आपल्याला समोर जाणवून दिलेलं आहे की प्राधान्याचे क्रम ही काही अण्वस्त्र निर्मिती किंवा देशाचा 2 अंकी GDP हा असता कामा नये, तर इथल्या प्रत्येकाचं आरोग्य, प्रत्येकाची सक्षमता आणि प्रत्येकाच्या जीवनामधलं स्वावलंबन हे इतरांच्या जीवनामध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि इतरांना सुखी असण्यासाठी सुद्धा प्रत्येकाने स्वयंपूर्ण असणं, आरोग्याच्या पातळीवर, शिक्षणाच्या पातळीवरती, निर्वाहाच्या पातळीवरती स्वयंपूर्ण असणं हे एका राष्ट्राच्या असेल किंवा जगाच्या असेल सौख्यासाठी, समाजासाठी किती आवश्यक आहे. हा एक मानवतेचा विचार जो फुले आंबेडकरांच्या, बुद्धाच्या या परिवर्तनाच्या चळवळीतून आपल्याला मिळतो, तो विचार आता आज सगळ्या जगाला पटू लागलेला आहे. आज जागतिक भांडवलशाही किंवा हे खाजगी
मुक्त व्यापाराचं धोरण हे समोरून पडलेलं आपल्याला दिसतं, किंवा ही उदारमतवादी व्यवस्था, भांडवली बाजार व्यवस्था ही आज निष्प्रभ झालेली आपल्याला पाहायला मिळते, किंवा या व्यवस्थेचे सगळ्या मर्यादा या आपत्तीच्या काळात आपल्या सगळ्यांच्या समोर आलेल्या आहेत. आणि म्हणून एक लोककल्याणकारी सरकार हा समाज आपल्याला उभं करणं हीच एखाद्या राष्ट्राच्या समृद्धीची पहिली गरज असू शकते, ना की अण्वस्त्र संपन्नता, ना की माहिती तंत्रज्ञानातलं अवाढव्य अशा प्रकारचं प्रस्फोट किंवा विकास, ना की 10 अंकी 2 अंकी GDP. हे आज आपल्याला या निमित्ताने समोर जाणवतं. आणि म्हणून आजच्या काळात फुले आंबेडकरांचा हा विचार आपल्याला सर्वात महत्त्वाचा वाटतो. आणि आजच्या प्राप्त परिस्थितीमध्ये फुले आंबेडकरांचा विचार हा आपल्याला सर्व जगाला अधोरेखित करण्यासाठी, भाग पाडण्यासाठी एक संधी आपल्यासमोर चालून आलेली आहे. आणि म्हणून आपण वारंवार या आजच्या परिस्थितीमध्ये जे मर्यादा मानवी विकासाच्या, मानवी संपन्नतेच्या, मानवी संसाधनांच्या ज्या मर्यादा आहेत, ज्या अधोरेखित झालेल्या आहेत, त्यांना आपण नेमकेपणाने हेरलं पाहिजे. आणि आपण नेमकेपणाने मांडली सर्वसमावेशक सार्वभौम व्यवस्था हीच सुखासाठी, समृद्धीसाठी आणि आरोग्य संपन्नतेसाठी कारणीभूत असू शकते. आणि म्हणून आपल्याला महात्मा फुलेंचा विचार या ठिकाणी आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने जग स्वयंकेंद्रित झालेलं होतं, आत्मकेंद्रित झालेलं होतं आणि भलत्या गोष्टींना आपल्या प्रगतीचं द्योतक मानत होतं, आपल्या प्रगतीचे पॅरामीटर्स, आपल्या प्रगतीचे प्रमाणक म्हणजे कोणत्या कोणत्या बाबी त्यांनी ठरवलेल्या होत्या, त्या सगळ्या प्रमाणकांचं फोल असणं आजच्या काळात अधोरेखित झालेलं आहे. आज महात्मा फुलेंच्या विचारांनी जग समजून घेण्याची आजची गरज आहे. आणि म्हणून सर्वात प्रथम महात्मा फुलेंचं जे वाक्य सर्वसामान्यांना सुद्धा माहिती असतं, किंवा ज्यांनी ते आपल्या ग्रंथाच्या अगदी सुरुवातीला जे उद्बोधन, जे वाक्य महात्मा फुलेंनी मांडलेलं आहे, तिथून आपण सुरुवात करू. ज्या वाक्यात महात्मा फुलेंनी सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. तर महात्मा फुलेंच्या भाषेतली ही अविद्या आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. ही अविद्या त्यांना जी अभिप्रेत आहे ती त्यांच्या काळात नक्कीच ज्ञानाचा अभाव इथपर्यंत मर्यादित या अविद्या शब्दाचा अर्थ असू शकतो. पण अविद्या म्हणजे आजच्या काळात अविद्येचा अर्थ काय हा आपल्याला समजून घेतला पाहिजे. आज अविद्येची ही पार्श्वभूमी आपल्याला आहेच, ज्या पार्श्वभूमीवर बहुसंख्याकांना शिक्षण नाकारलं जात आहे, अत्यंत भांडवली आणि खाजगी आणि बाजारी तत्वावर जिथं शिक्षण विकलं जात आहे, तिथं सर्वसामान्यांच्या अविद्येचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. जी सर्वसामान्यांना सामावून घेणारी शिक्षण व्यवस्था आहे ती आता अरिष्टात सापडलेली आहे. खाजगीकरणाच्या, व्यापारीकरणाच्या या बाजारामध्ये ही सर्वसमावेशक अशी समन्यायी सरकारी शिक्षण व्यवस्था ही प्रचंड अरिष्टात सापलेली असताना अविद्या म्हणजे हाही आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी भयानक पद्धतीने ही समस्या आपल्या पुढच्या पिढ्यांपुढे येऊ शकते. हाही काळ आपल्या समोर आहे, जेव्हा की सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचं संकोच होत आहे, जितक्या वेगामध्ये ती संपत आहे. आणि म्हणून फुलेंनी ही ज्ञानाच्या अभावाच्या रूपाने सुद्धा तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या वरती लादली जाणार आहेच. पण ज्या सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचे लाभार्थी म्हणून तुमच्या माझ्यासारखे आज काही जण शिकून पुढे आलेले आहेत आणि जे सुशिक्षित झालेले आहेत असं म्हणतात, त्यांनी पाहिजे की जे ज्ञान तुम्हाला स्वतःच्या दृष्टीने जग पाहायला शिकवतं
जे तुमच्याकडं जगाकडं तुमची पाहण्याची दृष्टी विकसित करतं, ते ज्ञान इथं महात्मा फुलेंना अपेक्षित आहे. आणि म्हणून अविद्या या शब्दाचा अर्थ आहे की तुम्हाला अंकित करणारं ज्ञान, तुम्हाला दुसऱ्याचा गुलाम बनवणारं ज्ञान, तुम्हाला दुसऱ्याची चाकरी करायला लावणारं ज्ञान, हे ज्ञान घेतलं तर ती महात्मा फुलेंच्या भाषेतली अविद्या आहे. आणि म्हणून जर ज्ञान संपादन करून सुद्धा जर तुम्हाला स्वतःची ओळख पटत नसेल, ज्ञान संपादन करून सुद्धा तुम्ही जर जगाकडे पाहण्याची एक स्वयंपूर्ण दृष्टी मिळवू शकत नसाल, तर त्या विद्येला महात्मा फुले अविद्या म्हणतात. आणि हीच अविद्या आज आपल्या सर्वांसमोर एक मोठा प्रश्न म्हणून उभी आहे. ज्या शिक्षणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाघिणीचं दूध म्हणतात आणि दूध पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, ते वाघिणीचं दूध आणि ते गुरगुरणं कुठे आहे आजच्या सुशिक्षितांमध्ये, हे शोधण्याचा काळ या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून गुलामी तोडण्यासाठी उठा, उठा बंधूंनो, शूद्रातिशूद्रांनो, बाया बापड्यांनो, परंपरेची गुलामी तोडण्यासाठी उठा आणि शिका, असं ज्या शिकण्यासाठीचं जे आवाहन इथल्या पहिल्या पिढीतल्या तळागाळातल्या वर्गाला केलं होतं, ते आवाहन त्याचा मूळ उद्देश होता गुलामीच्या बेड्यामध्ये टाकलेला आहे. त्या बेड्या तोडून उठण्यासाठी उठण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी आवाहन केलं होतं. आणि उद्देश या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे होता, तो हा होता की त्यांच्या काव्य फुलेमध्ये त्यांच्या कवितेत एका कवितेत त्या म्हणतात की शूद्रांना सांगण्याजोगा शिक्षण आहे मार्ग हा, शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा. त्या म्हणतात की पशुत्व जे तुमच्यावरती लादण्यात आलेलं आहे या व्यवस्थेकडून, ते पशुत्व जर तुमचं घालवायचं असेल तर तुम्हाला शिक्षणाची गरज आहे. आणि म्हणून ही परंपरेची गुलामी आणि हे लादलेलं पशुत्व तुम्हाला शिक्षणाशिवाय दुसरी कोणतीच व्यवस्था देऊ शकत नाही. आणि म्हणून पशुत्व हटवून मनुष्यत्व येण्यासाठीचं शिक्षण हे इथं फुलेंना अभिप्रेत आहे. आणि म्हणून आपल्याला शिक्षणाची चिकित्सा करणं आजच्या काळातल्या ही पहिली गरज, म्हणजे ज्या अविद्येला फुले अविद्या म्हणतात, ती अविद्या समजून घेणं हे आजच्या काळात गरज आहे. म्हणून शिक्षणाकडं एका डोळस दृष्टीने पाहणारा समाज, एक डोळस चिकित्सक दृष्टीने या व्यवस्थेकडं पाहणारा समाज, त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की दलित समाजाची उन्नती करणं म्हणजे किंवा तळागाळातल्या शोषित वंचित घटकातल्या माणसाची उन्नती करणं म्हणजे त्यांच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय करणं नाही, किंवा त्यांच्या अन्न वस्त्राची नोकरीची सोय करून पुन्हा त्यांना पूर्वीप्रमाणे उच्चवर्गीयाची सेवा करायला सक्षम बनवणं, हा केवळ यातून उन्नतीचा उद्देश नाही, तर ज्या न्यूनगंडामुळे त्यांच्या 1000 पिढ्यांची प्रगती खुंटलेली आहे आणि ज्यामुळे त्यांना दुसऱ्याचं गुलाम व्हावं लागलेलं आहे, त्या न्यूनगंडातून त्यांची मुक्तता करणं, तो न्यूनगंड त्यातून नाहीसा करणं, हा खरा शिक्षणाचा उद्देश मिलिंद महाविद्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी बाबासाहेबांनी सांगितला होता. पण झालं काय, तर उन्नती तळागाळातल्या शोषित वंचित समाजाची उन्नती तिथपर्यंतच झाली की ज्या पद्धतीनं ते शिकले, त्यांच्या अन्नवस्त्र निवाऱ्याची सोय झाली, मात्र त्यांच्यातला न्यूनगंड हा त्यातून नाहीसा झाला नाही. किंबहुना आपण जर आज किंवा ओबीसी समाज यातून पिढीतून शिकून पुढे आला, त्यांच्याकडे जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की MM श्रीनिवासन यांनी सांगितलेल्या थिअरीप्रमाणे हा मध्यमवर्ग काय करतोय की हा आत्ममग्न जीवन सध्या जगत आहे आणि हा उच्चवर्गीयाचं अनुकरण करणं, त्यांच्या सणा समारंभाचं, संस्कृतीचं, मध्यमवर्गीय गौरवीकरणाच्या समारंभांचं आणि त्या प्रकारच्या संस्कृती स्वतःला सामावून घेण्याचं त्याची जी धडपड आहे, दॅट्स द मिमिकिंग ऑफ द अप्पर कास्ट, ज्याला इंग्रजीमध्ये MM श्रीनिवासन असं
म्हणजे काय की त्याचं अनुकरण करणे, त्यांच्यासारखं जगायला पाहणे, हे केवळ एकमेव उद्दिष्ट बनून राहिल्यामुळं काय झालं की त्या शिक्षणामधून फक्त अशा लोकांच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची नोकरीची सोय करत आपलं आपलं शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभं राहण्या इतकंच त्या परिवर्तनाकडे पाहिलं. आणि म्हणून फुले आंबेडकरांच्या विचारातून या समाज हे दाखवून द्यायचं आहे की खरोखर त्यांच्या दृष्टीने शिक्षणाचा किंवा पुढे जाण्याचा अर्थ इथपर्यंत मर्यादित नव्हता. तर पाहतात की या कोरोनासारख्या आपत्तीने एक नवी वर्णव्यवस्था तुमच्या समोर आलेली आहे की बाहेरून येणाऱ्यांना विमानातून आणलं गेलं देशामध्ये, मात्र इथं असणाऱ्यांना घरी जायला सुद्धा वाहन मिळणार नाही याची व्यवस्था झाली, किंवा अत्यंत अगदी नियोजन शून्य पद्धतीने ते लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळं कित्येक लोकांचा रस्त्यात मृत्यू झाला, कित्येक लोक चालत चालत मृत्युमुखी पडले, उपोषणाने काही मेले, काहींची मुलं मेली, काहींची मुलं औषधोपचारा वाचून मेली. आणि याची कोणतीही खबर, याची कोणतीही दखल इथल्या माध्यमांना, इथल्या व्यवस्थेला घ्यावीची वाटत नाही. ही पूर्ण एक वर्णव्यवस्था आहे की ज्यांना रोग्यांचं कारण, रोग्यांची काळजी घेणे हा एक सर्वात मोठा एक प्रकारचा प्राधान्यक्रमाचा विषय आज समोर माध्यमातून आपल्या समोर पाहायला मिळतं की संक्रमण रोखलं पाहिजे. पण जो वर्ग हा रोजगारासाठी स्थलांतरित झाला होता, ज्या वर्गाची आज अन्न दशा झालेली आहे, उपासमार झालेली आहे, ज्या वर्गाला आज त्यांचा रोजगार हिरावल्यामुळं, त्यांची नोकरीची जागा संपुष्टात आल्यामुळं त्यांचे आज कोणते हाल होत आहेत किंवा त्यांचं याची कोणती दखल इथं आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून बाबासाहेब त्यावेळी म्हटलेले आहे की या लोकांचं जे जीवन निर्दयीपणे लुबाडण्यात आलेलं आहे, त्या लोकांच्या दृष्टिकोनातून तुमच्या जगण्याचं महत्त्व काय हे तुम्ही एक बुद्धिजीवी म्हणून, सुशिक्षित बुद्धिजीवी म्हणून तुम्ही पाहिलं पाहिजे की तुम्ही या खालच्या वर्गाच्या ज्या लुबाडणुकीची कारणं आहे की प्रस्थापित वर्गाने ज्या विकृत पद्धतीने त्यांना रस्त्यावरती बेदखल आणून सोडलं आहे, ज्या पद्धतीने बेदखल केलेलं आहे, ज्या पद्धतीने जनावरांच्याही पेक्षा त्यांची भयानक अवस्था अन्न दशा झालेली आहे, याला तुम्ही मध्यवर्ती राहून याच्याकडं तुम्ही पाहून तुम्ही याचं उत्तरदायित्व निभावणारा एक वर्ग म्हणून, ज्याला अँटोनियो ग्राम्शीच्या भाषेत आपण ऑर्गॅनिक इंटलेक्च्युअल असं म्हणू की जैविक बुद्धिजीवी म्हणून तुम्ही यासाठी तयार होणं, हा सुशिक्षितपणाचा अर्थ फुले शाहू आंबेडकरांच्या शिक्षणातून आवश्यक आहे. म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हटलेले आहे की रेडा, बैल आणि माणूस यांच्यामध्ये फरक आहे. रेडा बैलांना अन्न लागतं, चारा लागतं, वैरण लागते, पण माणसाला अन्नाच्या व्यतिरिक्तही मन असतं, माणसाला अन्नाच्या व्यतिरिक्तही जाणीवा असतात. आणि जे शिक्षण जाणीव तयार करतं, जे शिक्षण जाणीव देतं, तेच खरं शिक्षण असं बाबासाहेब स्पष्टपणे म्हटलेलं आहे. मी BEd शिकलो, MAd शिकलो आणि बऱ्याचशा शिक्षणशास्त्रातल्या पदव्या घेत असताना मला वेगवेगळ्या शिक्षण तज्ज्ञांच्या शिक्षणाच्या व्याख्या ऐकायला पाहायला मिळाल्या, पण मला बाबासाहेबांची शिक्षणाची व्याख्या कधीही समोर आणली नाही. मला टागोरांची शिक्षणाची व्याख्या सांगितली गेली, मला महात्मा गांधींची शिक्षणाची व्याख्या सांगितली गेली, मला योगी अरविंद घोषांची शिक्षणाची व्याख्या सांगितली गेली, मला स्वामी विवेकानंदांची शिक्षणाची व्याख्या सांगितली गेली, पण मला फुले आंबेडकरांची शिक्षणाची व्याख्या कधीही कोणत्याही BEdच्या पुस्तकामध्ये सांगण्यात आली नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या शिक्षणाच्या वाक्यामध्ये जो सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठीची जी जाणीव आहे, ती जाणीव जे देतं ते म्हणजे शिक्षण, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आंबेडकरांची शिक्षणाची व्याख्या काय सांगते? शिक्षण म्हणजे व्यक्तीचा मानसिक व बौद्धिक विकास करून आणणारे, सामाजिक आर्थिक विकास साधण्याचे आणि राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याचे साधन आहे, शास्त्र आहे.
आणि म्हणून ही बाबासाहेबांची व्याख्या आम्हाला सांगितली गेली नाही. बाबासाहेब म्हटलेले आहेत की आमच्या सर्व सामाजिक दुखण्यावरती उच्च शिक्षण हे सर्वोत्तम औषध आहे. आणि म्हणून प्राथमिक शिक्षणाचा सर्वाधिक प्रसार हा राष्ट्राच्या प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे. मग आता राष्ट्राच्या प्रगतीच्या इमारतीचा पाया आज त्याची अवस्था काय आहे? तो जर ढासळत असेल, तो जर पडत असेल, तर आज आपण एक बुद्धिजीवी म्हणून, एक सुशिक्षित म्हणून आपली सगळ्यात पहिली कर्तव्याची जबाबदारीची जी बाब आहे ती म्हणजे राष्ट्राच्या समन्यायी सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थेला टिकवून ठेवण्याची जी गरज आहे त्यासाठी आपल्याला एक राजकीय भान असणारा एक मोठा वर्ग निर्माण करावा लागेल. आज ज्या बाजारीकरणाच्या व्यवस्थेमुळे तुमचं आमचं शिक्षण हे नष्ट केलं गेलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात की तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे आहे, तर व्यक्ती स्वातंत्र्यासाठी पोलिसांची आवश्यकता नाही. व्यक्ती स्वातंत्र्यासाठी सर्वात पहिली आणि मोठी गरज जी आहे ती आहे शिक्षणाची. बाबासाहेब म्हणतात की शिक्षणा वाचून माणूस हा गुलाम होतो, शिक्षणा वाचून माणूस हा दुसऱ्याचा अंकित होतो आणि तिथं व्यक्ती स्वातंत्र्याचा ऱ्हास होतो. व्यक्ती स्वातंत्र्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे शिक्षणाची गरज आहे. आणि या शिक्षण व्यवस्थेमध्ये ते असं म्हटलेलं आहे की आजही तितकंच आपल्याला तितक्याच स्पष्टतेने आपल्या समोर येतं. ते म्हणजे की आज तुम्हाला मेरिट वगैरे सांगितलं जातं आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेकडून सारखी तुम्हाला अशी तुमच्या मनावर बिंबवली जाते ती बाब ही आहे की मेरिट ओपनच्या विद्यार्थ्याला इतके मार्क होते आणि त्याला एवढी स्पर्धा करावी लागते आणि इतकं कट ऑफचं मेरिट असतं आणि कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना मात्र एवढं मेरिट असतं. बाबासाहेब म्हटलेले आहेत की ही स्पर्धा अशी आहे, ही ज्ञानाची स्पर्धा. या स्पर्धेच्या घोड्यांमध्ये इतकं अंतर आहे की पहिल्या घोड्याला शेवटचा घोडा दिसत नाही आणि सगळ्यात पुढच्या घोड्याला पहिला घोडा दिसत नाही. आणि त्याच्यामुळं जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला समन्यायी ही स्पर्धा ठेवायची असेल तर हे अंतर तुम्हाला कमी करावं लागेल. आणि म्हणून त्यांच्यात संधीची समानता आणण्यासाठी इथं विशेष संधीची म्हणजेच आरक्षणाची तरतूद इथल्या संविधानाच्या तरतुदीनुसार या शिक्षणामध्ये करण्यात आली. पण मात्र आज तुम्ही पाहताय की ती शैक्षणिक क्रांती या देशामध्ये आजपर्यंत घडलेली नाही. जर तेवढी शैक्षणिक क्रांती जर या देशामध्ये घडली असती तर जो भारत आहे तो इथल्या ग्रॉस एनरोलमेंट जो रेट आहे उच्च शिक्षणामधला आशियाई देशांचा किंवा प्रगतिशील देशांचा त्या सर्वाच्या ग्रॉस एनरोलमेंट रेटमध्ये भारताचं जे स्थान आहे ते सगळ्यात खालचं आहे. याचा अर्थ फुले आंबेडकरांना अपेक्षित असलेली शैक्षणिक क्रांती इथं घडली नाही, अद्यापही घडलेली नाही. अद्यापही खूप मोठा थर इथं हा शिक्षणापासून वंचित आहे. फक्त तुम्हाला एक साईच्या थरासारखा एक वर्ग शिक्षित झालेला दिसतो, नोकऱ्यांमध्ये आलेला दिसतो आणि या व्यवस्थेचा लाभार्थी बनलेला दिसतो. पण याची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी 1.5 इतकी सुद्धा नाही, कारण तेवढ्या सरकारी नोकऱ्या सुद्धा या देशामध्ये उपलब्ध नाहीत. आणि म्हणून 1.5% जर तुम्ही आरक्षणाची वर्गीकरण केलं आणि या व्यवस्थेचे लाभार्थी जर मोजले तर तो समाजातला कितवा भाग असेल हा विचार केला तर ही क्रांती अजूनही 99% या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. हा समाज शिक्षणाचं हे जे वाघिणीचं दूध आहे किंवा शिक्षण हे जे तुमच्या सर्वांगीण प्रगतीचं साधन आहे हे सर्वांपर्यंत पोहोचलेलं नाही. आणि हे पोहोचण्याच्या आतच इथली भांडवली बाजारपेठ, इथले बाजारीकरणाचं धोरण या तुमच्या आमच्या शिक्षण व्यवस्थेवरती बाजाराचं सावट आणत आहे आणि आपल्यापासून हिरावून घेत आहे. आणि म्हणून आपल्याला आता सगळ्यात मोठी लढाई, आपण जातीअंताच्या लढाईचे शिलेदार आहोत. आपल्याला जात वर्ग पितृसत्ता या तीनही आघाड्यांवरती लढायचं आहे.
पण आता आपल्याला केवळ आपली लढाई प्रबोधनाच्या पातळीवरती किंवा केवळ शैक्षणिक परिप्रेक्ष्यात लढवून चालणार नाही, तर आपल्याला ही लढाई आपल्याला वाढवावी लागणार आहे. हिचा परिप्रेक्ष्य आपल्याला जास्त विकसित करावा लागणार आहे. कारण ह्या लढाईमध्ये आपण जर एका विशिष्ट गोष्टींवरती मर्यादित लक्ष केंद्रित करून जर लढाई लढत राहू, तर आपण इथला वर्गीय भेद ओळखण्यासाठी कमी पडू. आपण इथं वर्गीय व्यवस्थापन आहे, प्रत्येक जातीमध्ये जे वर्ग आहे आणि या वर्गानुसार जी उतरंड आहे, त्या उतरंडीच्या तळाला जाण्याची क्षमता आपण हरवून बसू. जर आपण केवळ विद्वत वर्तुळात म्हणजे अकॅडमिक स्पिअरमध्ये जर आपली चळवळ चालत असेल केवळ, आणि अकॅडमिक स्पिअरमधलेच आंदोलनं आपण लढत असू सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या किंवा विचारधारेच्या पातळीवर, तर आपण आपली कुवत ही तळापर्यंतच पोचू शकणार नाही आहोत. आपली क्षमता ही तळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोचू शकणार नाही आहोत. आणि म्हणून आपल्याला त्यांच्या जीवन मरणाचे इतर प्रश्नही हाताळावे लागतील. जसं महात्मा फुलेंनी ते 1876 ते 1882च्या काळामध्ये पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनवरती ते सदस्य म्हणून होते, त्यावेळी त्यांनी दारूबंदीचा प्रश्न तितक्या संवेदनशीलतेने हाताळलेला आहे की दारूचे दुष्परिणाम काय असतात, दारूमध्ये दलितांमधला, श्रमिकांमधला वर्ग सगळी संपत्ती कशी संपवतो, आरोग्य कसं संपवतो, घरांचं स्वास्थ्य कसं दारूमध्ये संपतं, ह्याही विषयावरती महात्मा फुलेंनी आवाज उठवला. केशवपनासारखी प्रथा असेल किंवा सतीसारखी प्रथा असेल किंवा वेगळ्या विधवा विवाहाचे प्रश्न असतील किंवा विधवांच्या बाळंतपणाचे प्रश्न असतील, हे प्रश्न सर्वसामान्य तळागाळातल्या माणसांचे घेऊनच आपल्याला त्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपल्याला पुढं पाऊल टाकता येईल. आपली जर जोड या तळागाळातील जोडणी या तळागाळातील समूहाशी झाडली नाही, आपण जर स्वतः जोडून घेऊ शकलो नाही आणि केवळ विद्वत वर्तुळामध्ये केवळ शिक्षणावरची आंदोलनं लढत बसलो, तर जसं आपण असं मानतो की वर्गाची लढाई लढणारे हे अपुरे आहेत, जातीची लढाई लढणारे हे एकांगी आहेत, किंवा फेमिनिस्ट म्हणून स्त्री पुरुष समतेचा केवळ उच्चार एका विशिष्ट कोशामध्ये वर्गीय परिप्रेक्ष्यामध्ये करणारे हेही अपुरे आहेत. आणि हे तीनही मिळून जर वेगवेगळ्या पातळ्यांवरती काम करत असतील आणि जर एकमेकांना समजावून घेत नसतील की ही जात, वर्ग आणि पितृसत्तेच्या धाग्यांनी विणलेली वीणच इथल्या समग्र विषमतेचं कारण आहे, आणि म्हणून तुम्हाला कोणत्याही एका पातळीवरती लढा उभारून तुमचा लढा परिपूर्ण होणार नाही, किंवा जातीअंताचाच लढा उभारून तुम्हाला जातीअंत साधता येणार नाही, तर त्यासाठी स्त्रियांचे प्रश्न, स्त्रियांचं शोषण, त्यासाठी वर्गीय शोषण, म्हणून वर्गीय एकजूट लढाई उभी करणं सुद्धा आपली लढाई असली पाहिजे. आणि म्हणून महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांची लढाई लढलेली आहे, महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचे प्रश्न लढलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शेतकऱ्यांचे लढे लढलेले आहेत. आणि म्हणून मला हा आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर मांडायला पाहिजे की ऑर्गॅनिक इंटलेक्च्युअल असल्याशिवाय, जैविक दृष्टीने तुम्ही इथल्या समाजाशी तुमची नाळ जोडल्याशिवाय, त्यांच्या समस्यांशी स्वतःला बांधून घेतल्याशिवाय तुम्हाला शैक्षणिक प्रश्न सोडवता येणार नाहीत. कारण शिक्षणाचे प्रश्न हे केवळ शिक्षणाचेच प्रश्न नसतात. केवळ शैक्षणिक मागासलेपण हे शैक्षणिक मागासलेपण नसतं, तर शैक्षणिक मागासलेपण हे इतर धाग्यांनी जोडलेलं असतं. शैक्षणिक मागासलेपणामागे पुरुष सत्ता काम करते, इथली वर्ग व्यवस्था काम करते, इथली शोषण व्यवस्था काम करते, इथली भांडवली बाजारपेठ काम करते, आणि इथं सर्वसामान्यांना नागवणारं, पिळवणूक करणारं ही जी एक स्ट्रक्चर आहे, ही जी एक यंत्रणा आहे, तीही काम करते. आणि म्हणून आपल्याला हे सगळं समजावून घ्यावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हटलेले आहेत की हजारो वर्षांपासून इथं एक अशी व्यवस्था काम करते की जी आम्हाला उत्साहच येऊ देत नाही. आणि मग अशी उत्साहच न मिळू देणारी व्यवस्था फक्त कारकून निर्माण करते.
कारण की उत्साह न मिळू देणारी व्यवस्था ही तुम्हाला असुरक्षित ठेवते. ही तुम्हाला फक्त तुमच्या पोटापुरतं किंवा तुमच्या अस्तित्वापुरतं किंवा तुम्हाला उभं राहण्यापुरतंच शिकणं किंवा तुमच्या अस्तित्वाची गरज ही तुमची सर्वाधिक प्राधान्याची गरज बनते. आणि म्हणून मेंदूची गरज, विकसनाची गरज, जगाकडं पाहण्याची दृष्टी मिळवण्याची गरज, जगाच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभी राहण्याची गरज या शिक्षण व्यवस्थेमध्ये प्राधान्याची ठरत नाही. तर नोकरीची गरज, आपल्या पोटार्थी पोटा पाण्याची गरज, ही गरज आपल्याला उभी करणारी ही व्यवस्था इथं काम करते आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणलेले आहे की आपल्याला आता इथे बुद्धिजीवींचा एक वर्ग तयार करावा लागेल की जो हा वर्ग या शिक्षणातून तयार व्हायला पाहिजे. एक बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक प्रसंग आहे की एक व्हाईसरॉय होते, लॉर्ड लिनलिथ गो नावाचे. तर ते व्हाईसरॉय असताना बाबासाहेब म्हणाले की तुम्ही ब्रिटिश सरकार, तुम्ही बनारस हिंदू विद्यापीठाला तुम्ही 3 लाख वर्षाला देता, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीला तुम्ही वर्षाला 3 लाख खर्च करता, पण आम्ही तर हिंदूही नाही आणि मुसलमानही नाही, पण आमच्यासाठी मात्र त्यांच्यापेक्षा 1000 पटीने काही गरज असते करण्याची. तर तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहात? हे जेव्हा विचारलं तेव्हा ते व्हाईसरॉय बाबासाहेबांना म्हणाले की तुम्ही तुमच्यासाठी काय करावं लागतंय तर ते त्याची लिहून आणा, यादी करून आणा. ते दिल्यानंतर त्यांनी त्यात इतके काही प्रश्न बाजूला काढले आणि सांगितलं की तुमच्या मुलींना शिक्षण दिलं तर तुमच्या घरात शिक्षण पोहोचण्यासाठी तेवढं पुढारलेपण किंवा तुमच्या घरामध्ये तेवढ्या शैक्षणिक संस्कृती अजून रुजलेली नाही की ज्या अर्थाने तुमच्या लोकांच्या घरामध्ये शिक्षणाचं तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला नेमकं काय कशा पद्धतीने हा आमच्याकडून अपेक्षा आहेत. तर बाबासाहेब त्यांना म्हणाले की हे बघा, मी एकटा 50 ग्रॅज्युएटच्या बरोबरीने आहे की नाही. तर त्यांनी ते मान्य केलं. ते म्हणाले की मी स्वतः राजवाड्याच्या टोकावरती जाऊन बसू शकतो आणि टेहळणी करू शकतो आणि इथली व्यवस्था पाहू शकतो. तर मला असे टेहळणी करणारे तरुण उभे करायचे आहेत, मला असे पारद करणारे, संरक्षण करणारे माणसं उभे करायचे आहेत. आणि मग त्याच वर्षी त्या व्हाईसरॉयनी 16 जणांना अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवण्याची तरतूद केली. त्यातले काही शिकून परत आले आणि त्यांनी समाजाला सुधारण्याचा प्रयत्न केला. ज्यांना त्यातून शिक्षण मिळालं त्यांनी इतरांनाही त्या ज्ञानाचा फायदा करून देण्याचा प्रयत्न केला. पण असे इतरांच्यासाठी आपण जे प्रबोधित झालेलो आहोत त्या प्रबोधित असण्याचा फायदा हा इतरांना प्रबोधित करण्यासाठी करणारा एक बुद्धिजीवी वर्ग या शिक्षण व्यवस्थेतून आपल्याला निर्माण होणं अपेक्षित होतं. पण मात्र आज आपल्याला असं दिसतंय की हा वर्ग दुर्दैवाने त्या स्वतःच्या कोशामध्ये पोशामध्ये वाढताना किंवा झालेला व्यस्त झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून एक चळवळीतले कार्यकर्ते म्हणून हे फुले आंबेडकरांच्या स्वप्नातला समाज जर आपल्याला तयार करायचा असेल तर तळागाळातील प्रत्येक माणसापर्यंत ही शिक्षण पोहोचवणारी ही यंत्रणा आपल्याला टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवरची लढाई आपल्याला लढावी लागेल. सर्वात प्रथम जो बहुजन मध्यम वर्ग या सरकारी शाळा व्यवस्थापासून स्वतःला दूर करतोय आणि त्यामुळं ही शिक्षणाची व्यवस्था दिवसेंदिवस दुर्बल होत चाललेली आहे, दुर्बलांचीच राहत चाललेली आहे. आणि म्हणून त्या मध्यम वर्गाचं आपल्याला ध्यान या सरकारी आरोग्य असेल, शिक्षण असेल, दळणवळण असेल, वित्त यंत्रणा असेल, या सर्व समन्यायी यंत्रणांवरती लक्ष केंद्रित करण्याचं पहिलं प्रबोधन आपल्याला करावं लागेल की जो मध्यम वर्ग स्वतःला एका सेफ झोनमध्ये
ठेवतो, स्वतःला सुरक्षित मानतो, तो मध्यमवर्ग सुद्धा आता काल परवाच आर्थिक आणीबाणीची घोषणा जेव्हा सरकारकडून शक्यता सांगण्यात आली, त्यावेळी खऱ्या अर्थाने इथला मध्यमवर्ग आता हललेला आहे, तो घाबरलेला आहे. आणि या मध्यमवर्गाला सुद्धा आता आपली मुळापासून हलत आहेत की काय याची जाणीव झालेली आहे. आणि म्हणून आपलं समाजाभिमुख असणं किंवा समाज म्हणून स्वयंपूर्ण असणं, स्वायत्त असणं ही किती आवश्यक आहे. आणि प्रत्येकाची स्वयंपूर्णता जर प्रत्येकामध्ये नसेल तर ती आपल्या स्वयंपूर्णतेवरती बाधा कशी आणू शकते हे सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे. कारण की जर इथला एक घटक कोणत्या आपत्तीशी झुंजत असेल, विषमतेशी झुंजत असेल आणि त्याच्या समस्या निवारणासाठी जर तुम्हाला इथला देश कमी पडला, तर ती समस्या ही सर्व जगाची, सर्व देशाची समस्या म्हणून उभी राहते. आणि म्हणून तुमचं परस्परावलंबित्व, तुमचं एकमेकांशी अनुलक्षून असलेलं जीवन, तुमचं एकमेकांशी असलेलं अवलंबित्व हे आजच्या काळात अधोरेखित झालेलं आहे. आणि म्हणून समाजाभिमुख शिक्षण, समाजाभिमुख अशा पद्धतीचं शिक्षण आणि प्रत्येकाच्या व्यक्तीचा मानसिक आणि बौद्धिक विकास घडून आणणारं शिक्षण आणि अवलंबित्व संपवणारं शिक्षण जे फुले आंबेडकरांना अपेक्षित होतं, ती व्यवस्था आपल्याला एकतर टिकवण्याच्या पातळीवरती लढायचं आहे आणि दुसरी म्हणजे त्या व्यवस्थेतल्या ज्ञानावरती सुद्धा आपल्याला एक प्रकारचं नियंत्रण ठेवायचं आहे. कोणत्या प्रकारचं ज्ञान, कोणासाठी ज्ञान कसं दिलं जातं, याही प्रकारच्या शिक्षणातील मोठ्या तत्वज्ञांचा वर्ग आपल्याला करायचा आहे की जो फुले शाहू आंबेडकरांच्या विचारातील शिक्षणाचा व्यवहार शाळांमधून घडून आले. अब्राह्मणी, अवैदिक, स्त्री पुरुष समानतावादी आणि इथल्या जात वर्ग पितृसत्तेतील विषमतेला वेळीच रोखू शकणारं शिक्षणाचा आशय, शिक्षणाचं तंत्र, व्यवहार देणारा एक शिक्षक वर्ग आपल्याला आपल्या या विचारांच्या मुशीतून तयार करायचा आहे. खरं तर असं घडत नाही. आपण जमिनीवरची लढाई लढतो, आपण जमिनीवरच्या लढाईसाठी लढे उभा करतो. किती दिवस लढणार आहोत, किती दिवस आपल्या पिढ्या जमिनीवरच्या लढ्यांमध्ये खर्च पडणार आहेत. जर आपण धोरणकर्ते झालो नाहीत, जर आपण अभ्यासक्रम निर्माण करणारे झालो नाहीत, जर आपण इथल्या व्यवस्थेला आकार देणारे झालो नाहीत, तर आपल्या हजारो पिढ्या जमिनीवरच्या लढ्यासाठी खर्ची पडतील आणि लढा आणि लढाईशिवाय आपल्या वाट्याला काही येणार नाही. कारण बाबासाहेबांसारखा माणूस या भारतामध्ये जन्माला आला नसता तर आजची आपली अवस्था काय असती. म्हणून धोरणकर्ते व्हा, शासनकर्ते जमात व्हा, हे जे बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे हे आमच्या इथल्या सुशिक्षित तरुण मुलांना, तरुण पिढीला, आणि म्हणून बाबासाहेब म्हणलेले आहेत की आम्हाला 24 तास ज्ञानार्जन करावं लागेल, इतकी आमची ज्ञानाची गरज मोठी आहे, इतकं आमचं प्राधान्याचं काम आहे की ह्या व्यवस्थेला आकार देणं. आणि त्या तळमळीने, त्या तत्परतेने आणि त्या प्राधान्याने आम्ही ज्ञानाची उपासना करतो का? बाबासाहेब स्वतःला कोंडून घेऊन अभ्यास करायचे आणि सांगायचे की मला खिडकीतून जेवण दिलं गेलं पाहिजे. दाराला कुलूप लावून त्यांनी स्वतःला कोंडून घेतलेलं आहे आणि या देशाच्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या आधी इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला आहे. कारण त्यांना ती राज्यघटना ज्ञानाची एक मोठी संधी वाटत होती. ती राज्यघटना त्यांना इथल्या समाज व्यवस्थेला आकार देण्याची आणि इथला जातविरहित जात पितृसत्ता वर्ग आणि स्त्री पुरुष समानतेच्या मूळ तत्वांना, समाजवादाच्या मूळ तत्वांना जे म्हणून संविधानामध्ये त्यांनी आपल्यासाठी आणून ठेवलेलं आहे, त्या तत्वांना आणण्यासाठी त्यांनी तेवढं प्राधान्याने स्वतःला झोकून घेतलेलं आहे, वाहून घेतलेलं आहे. आणि म्हणून आपण सुद्धा एक चळवळीचे कार्यकर्ते म्हणून जमिनीवरच्या लढाया तर लढूच, पण त्याही बरोबर आपल्याला हातात लेखणी आणि पुस्तकांची लढाई घेऊन या समाजाला आकार देण्यासाठी आणि इथल्या तळागाळातल्या माणसांचं शोषण संपवण्यासाठी
आपल्याला लढावं लागेल. हेच फुले आंबेडकरांच्या शिक्षणातून तयार झालेल्या सुशिक्षित माणसाचं लक्षण आहे. आम्हाला निर्माण करायचे आहे आणि त्यासाठी या विचारांवरती चालायचं आहे. सर्वांना जय भीम. धन्यवाद.